दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भगवान परशुराम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। परशुराम प्रतिष्ठान व सखळ ब्राह्मण समाज नाशिक यांच्या वतीने सुप्रसिद्ध व्याख्याते सचिन पाटील यांचे व्याख्यान नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाला स्टार वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका टिपक्यांची रांगोळी व छत्रीवाली अभिनेत्री नम्रता प्रधान या उपस्थित होते। तसेच शुक्रवार दिनांक 10 मे रोजी भद्रकाली मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत प्रभू श्रीराम व परशुराम यांची भेट संपन्न करण्यात आली। यावेळी भाविकांना भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी हा महोत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी परशुराम जयंती महोत्सव 2024 चे अध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी यांच्यासह भगवान पाठक, किरण पाटील, प्रसन्न जोशी, मयूर हातवलने, निखिल कुलकर्णी, सुशील पाठक, श्रीराम जोशी, गौरव पंडित, समीर कुलकर्णी, राहुल उगावकर, संदेश पाठक, किरण कुटुंबले, भूषण जुन्नरे, रामभाऊ कुलकर्णी, देवेंद्र देशपांडे, अक्षय जानोरकर, जितेंद्र जोशी, संग्राम फडके, आदित्य कुलकर्णी, दीपक कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी सखल ब्राह्मण समाजातील कुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या परशुराम जयंतीच्या या भव्य अशा या कार्यक्रमामध्ये याही वर्षी परशुराम जयंती निमित्त काल परशुराम सायखेडकर या ठिकाणी सुंदर असं सचिन पाटील या प्रसिद्ध व्याख्यात्यांचे व्याख्यान झाले आहे। त्याच्या अंगभूत आज या ठिकाणी परशुराम जयंतीच्या निमित्ताने नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली मंदिर यापासून ही शोभायात्रेला आरंभ झालेला आहे आणि पूर्ण मेन रोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा आणि काळाराम मंदिर या ऐतिहासिक ठिकाणी राम व परशुरामाच्या भेटीने आणि महाप्रसादाने सांगता होणार आहे। हे सगळे आयोजन हे परशुराम प्रतिष्ठान, ब्राह्मण महासंघ आदी स्थानिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यामध्ये असंख्य अशा आमच्या सगळ्या बंधू भावांनी सहभाग घेतलेला आहे आणि सुंदर असे भव्य दिव्यपणे ही शोभायात्रा होते। धन्यवाद।